नमस्कार मित्रांनो, संपूर्ण वर्षात एक रात्र अशी येते जी आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाशाची वाट दाखवते। ती रात्र म्हणजे महाशिवरात्री। ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती एक आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची मोठी संधी आहे। आज आपण या रात्रीचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। 1. शिव आणि शक्तीचे मिलन। पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता। अध्यात्मात याला शिव पुरुष तत्व आणि शक्ती प्रकृती तत्व यांचे मिलन मानले जाते। जेव्हा या दोन शक्ती एकत्र येतात तेव्हाच विश्वाचा समतोल राखला जातो। तसेच याच रात्री महादेवांनी समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवले होते, म्हणून त्यांना आपण नीलकंठ म्हणतो। 2. विज्ञानाच्या नजरेतून महाशिवरात्री तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण महाशिवरात्रीला विज्ञानाचा सुद्धा आधार आहे। या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा लाईफ फोर्स खालून वरच्या दिशेला म्हणजे डोक्याकडे प्रवाहित होते। म्हणूनच या रात्री झोपण्याऐवजी जागरण करणे आणि पाठीचा कणा ताठ ठेवून बसणे खूप फायदेशीर ठरते। यामुळे तुमची एकाग्रता आणि मानसिक शक्ती वाढते। 3. विधी आणि त्यामागचा अर्थ। शिवलिंगावर पाणी किंवा दूध वाहणे म्हणजे काय? शिवलिंग हे संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतीक आहे। त्यावर अभिषेक करणे म्हणजे आपल्या मनातील चंचलता आणि अहंकार महादेवांच्या चरणी अर्पण करणे होय। बेलपत्राची 3 पाने आपल्यातील सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे दर्शन घडवतात। जेव्हा आपण बेल वाहतो तेव्हा आपण आपल्या सर्व कर्मांचे फळ देवाकडे सोपवतो। 4. उपवास आणि ध्यान। उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तर देवासोबत जवळ वास राहणे होय। या दिवशी हलका आहार घेऊन ध्यान केल्याने आपले मन शांत होते। महाशिवरात्रीला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि एक नवीन ऊर्जा मिळते। लक्षात ठेवा, शिव हे आपल्या सर्वांच्याच आत आहेत। त्यांना शोधण्यासाठी केवळ मंदिरात जाण्याची गरज नाही, तर आपल्या मनातील राग, द्वेष आणि अज्ञान सोडून देणे हीच खरी शिवभक्ती आहे। तुम्ही या महाशिवरात्रीला उपवास करणार आहात का? कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहून आम्हाला नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।